आजच्या सुनावणीबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय माहिती दिली आणि त्यावर अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आणि यातला मोरक्या जो गँग लीडर सुदर्शन गुले आहे, हा मुख्य आरोपी जो वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे। आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे 10 एप्रिल ही तारीख ठेवली आहे। 10 एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत, चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील 10 एप्रिलला कोर्टात देणार आहोत। आताच उज्ज्वल निकम बोलत असताना मी त्यांचं जे बोलणं होतं ते ऐकलं। त्यांना अमुक काही प्रश्न विचारले ते त्यांनी थोडीशी त्याला बगल दिल्यासारखं मला वाटलं। एका प्रश्नावर जेव्हा त्यांना विचारलं गेलं की व्हिडिओज आणि छायाचित्रांवर तुम्ही काय बोलणार का, तर आत्ता बोलायला नको असं त्यांनी जे विधान केलं ते थोडंसं खटकलं। मला महत्त्वाचं काय वाटतंय की त्यांनी जी सुरुवात केली ती 8 ऑक्टोबरपासून केली, तर हे सगळ्याची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून नाही मे महिन्यापासून झाली होती आणि पहिला FIR जो अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला होता तो 28 मेचा पहिला FIR, तिथपासून ती सुरुवात झाली होती। पण त्याच्याबद्दल आत्ता बोललं गेलं नाहीये हे मला डेफिनेटली खटकतंय।